नमस्कार मित्रांनो, आज आपण थॉमस हॉब्स विषयी जाणून घेतो. थॉमस हॉब्स हा ब्रिटिश विचारवंत इंग्लंडमधील माल्मसबेरी या शहरात 5 एप्रिल 1588 रोजी जन्मला. त्या दरम्यान इंग्लंडमध्ये भयंकर गृहयुद्ध सुरू होतं आणि या भीतीच्या वातावरणात भीतीमुळे हॉब्सच्या आईने दिवस भरण्यापूर्वीच थॉमस हॉब्सला जन्म दिला. थॉमस हॉब्स आपल्या जीवनचरित्रात लिहितो की माझ्या आईने जुळ्यांना जन्म दिला, त्यात एक मी होतो आणि दुसरा म्हणजे माझ्यासोबत आलेली भीती. थॉमस हॉब्सचे वडील पाद्री होते आणि अत्यंत चिडखोर आणि भांडखोर होते. एक दिवस चर्च समोर त्याच्या आई आणि वडिलांचा झगडा झाला आणि या भांडणात किंवा झगड्यात त्याचे वडील त्याच्या 3 भावंडांना सोडून पळून गेले. त्यानंतर त्याचा संपूर्ण सांभाळ त्याच्या चुलत्याने केला. थॉमस हॉब्सने आपले पदवीचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण केले व त्यानंतर त्या काळच्या इंग्लंडमध्ये श्रीमंत कुटुंबातील ज्याचे नाव कॅनवेडिशन फॅमिली होती, त्याच्या फॅमिलीमधील विलियम कॅनवेडिशला शिकवले व त्याचा शिक्षक थॉमस हॉब्स झाला. त्याच्यासोबतच थॉमस हॉब्स पूर्ण जगाच्या दौऱ्यावर निघाला. त्यात तो अनेक विचारवंतांना भेटला, त्यांच्याशी चर्चा केली. त्यात प्रामुख्याने हर्बर्ट आणि बेकन आणि गॅलिलिओ होते. त्यानंतर थॉमस हॉब्सने डी नावाची एक पुस्तक लिहिली. या पुस्तकात त्याने राजेशाहीच्या समर्थनात आपले मत मांडले, राजेशाहीचा पुरस्कार केला. सोबतच त्याने दुसऱ्या चार्ल्सला पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे संसदीय लोकशाहीच्या समर्थनात असलेले लोक भडकले आणि त्यामुळे थॉमस हॉब्सला आपला देश सोडून जाऊन फ्रान्सला जावे लागले. तिथे त्याने 11 वर्ष वास्तव केले व तिथे 1651ला त्याने लेविएथन नावाचा ग्रंथ लिहिला. या लेविएथन ग्रंथाची जी मांडणी आहे त्या फ्रान्समधील धर्मोपदेशकांना काही आवडली नाही आणि त्यानंतर त्याला तो फ्रान्स सोडूनही आपल्या मायदेशीत यावे लागले. तोपर्यंत त्याचा जो मित्र होता दुसरा चार्ल्स सत्तेवर आला होता आणि त्याने थॉमस हॉब्सला आपल्या राजदरबारात मानाचे स्थान दिले. त्यानंतर अनेक ग्रंथ थॉमस हॉब्सने लिहिले, पण अशाच एका ग्रंथाच्या ठेस तेथील नागरिकांना बसली. त्यानंतर तेथील धर्मोपदेशकांनी थॉमस हॉब्सवर खटला दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राजाकडे केली. पण राजा थॉमस हॉब्सचा मित्र असल्याने राजा त्याच्यावर जास्त काही कारवाई करू शकला नाही व राजाने त्याच्या लेखनावर बंदी घातली. पण तरीसुद्धा थॉमस हॉब्स गुपचूपपणे लिहत राहिला व वयाच्या 91व्या वर्षी 4 डिसेंबर 1679 रोजी थॉमस हॉब्स यांचे निधन झालं. थॉमस हॉब्सने सदृढ शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न आपल्या सिद्धांतातून केलेले दिसतात.